हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण कच्च्या कैरीपासून आम वडी करणार आहोत। तर चला त्यासाठी सुरुवात करूया। हे बघा, हे कलमी आंब्याचे कैऱ्या आहेत। ह्या व्यवस्थित अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित त्याचे साल काढून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळी सालं आपण काढून घ्यायची आहेत। हे बघा, आता आपण 2 आंब्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता कट करायचं आहे आणि मधली जी बाट कोय जे असेल ते आपण बाहेर साईडला काढून टाकायचं आहे। आणि हे बघा, असे व्यवस्थित असे उभे कट आणि आडवे कट देऊन जशी तुम्हाला हवी असेल त्या पद्धतीने आपण कट करायचे आहेत। काही ते नंतर स्मॅशच करायचं आहे। हे बघा, असे बारीक बारीक जेणेकरून तुकडे होतील, पटकन शिजून जाईल म्हणून बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। हे बघा, आता सगळे दोन्हीही आपण कैऱ्यांचे कट करून घेतलेले आहेत। आता काय करायचं, एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये हे जे कैरीची आपण कट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे। आता काय करायचं आहे, अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आता हे बघा, आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं एक 7 मिनटं तरी 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनटात कैरी ही छान शिजून जाते। आता आपण काय करायचं, एखादं स्मॅशर घ्यायचं आहे, जवळपास शिजलेलीच आहे, स्मॅशर घ्यायचं आहे आणि स्मॅश करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं हे स्मॅश करून बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, जितकं होईल तितकं बारीक करायचं, नाही तर मिक्सरला लावून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घेतलं की व्यवस्थित असं बारीक होऊन जातं। हे बघा, आता काय करायचं, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात। हे बघा, हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। आता काय करायचं, झाकण ठेवायचं आहे आणि फिरवून घ्यायचं, एक अर्धा मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे। आता काय करायचं, त्याच भांड्यामध्ये आपण जाळी घेतलेली आहे, त्याच्यावर आपण हे बॅटर, कैरीचं हे जे बॅटर आहे ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून स्मूथ पेस्ट आपल्याला खाली मिळून जाईल आणि वरची जे आपल्याला काही हार्ड भाग असतो तो राहून जाईल। मग परत एकदा मिक्सरला पण लावून घ्यायचं आहे। हे बघा, खाली अशी व्यवस्थित अशी स्मूथ पेस्ट आलेली आहे। आता हे बघा, हे वरचा चौथा आहे जो काही, तो अजून एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, तो बारीक करून घ्यायचा आहे। आता काय करायचं, आपल्याकडे पुदिना आहे, पुदिना आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पुदिना आणून त्याची पानं काढून वाळवून घेतलेला हा पुदिना आहे। आता हे बघा, हे छान धुतलेला वगैरे आहे, त्याच्यामुळे असाच आपण टाकायचं आहे। हे बघा, आता ही व्यवस्थित परत पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण पेस्ट करून घेतलेली आहे। आता ज्या पद्धतीने आपण पहिलं हे चाळून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आपण हे चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। हे बघा, हे सगळं आपण जाळीमध्ये टाकायचं आहे आणि असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं स्मूथ पेस्ट अशी खाली पडून जाईल। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित असं घ्यायचं आहे, बारीक स्मूथ अशी पेस्ट करून। हे बघा, झालेलं आहे हे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका। तर चला, आता आपण हे गॅसवर ठेवूयात। हे बघा, आता अशा पद्धतीने चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये बघा साखर टाकायची आहे। आणि हे बघा, साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, ॲक्च्युली हा कलमी आंबा असल्यामुळे खूप आंबट असतो, तर त्यासाठी जरा साखर थोडी जास्त टाकायची आहे। आणि जर तोतापुरी वगैरे आंबा असेल तर काही इतकं साखर टाकायची गरज नाही। आता चाट मसाला टाकायचा आहे, चवीनुसार नमक टाकायचं आहे, पाव चमचा टाकायचा आहे आणि ही काळी मिरी पावडर आहे ती थोडी पाव चमचा टाकायची आहे याच्यामध्ये, पावपेक्षा पण थोडं पाव टाकायचं आहे, जास्त काळी मिरी टाकायची नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, आपण जो खाण्याचा कलर आहे तो याच्यामध्ये थोडंसं चिमटीभर असं टाकून घ्यायचं आहे। आणि हे बघा, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल टाकू शकता, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, फक्त दिसण्यासाठी व्यवस्थित म्हणून कलर हा टाकायचा आहे। काही इतकं ह्या कलर टाकल्याने काही फरक पडत नाही याच्यावर।
हे बघा आता व्यवस्थित असं असे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आता हे बघा पाव चमचा आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे. चटपटीत अशी चव येण्यासाठी भाजलेल्या जिऱ्याची पावडर ह्याच्यामध्ये छान लागते. आता व्यवस्थित असं परत मिक्स करायचं आहे. हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा जवळपास होत आलेलं आहे. अजून 2 मिनटं असंच ठेवूयात, शिजवून घेऊयात अजून. हे बघा आता आपल्याला हे बॅटर सोडायला लागले. जोर भांडं हे बॅटर सोडत नाही तिथपर्यंत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा आता झालेलं आहे. आता एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये तूप टाकायचं आहे आणि तूप सगळीकडं असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जी वडी करणार आहोत ती खाली चिकटली जाणार नाही. हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे आपण हे लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं, जे बॅटर आहे आपलं ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता रात्र आहे, हे बॅटर ओतते आहे आणि उद्या सकाळी याच्यावर झाकण ठेवायचं आहे मोठं आणि झाकून तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून उद्या सकाळी व्यवस्थित अशी सेट होऊन जाईल. हे बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा साईडून तूप आळून गेलेलं आहे. फ्रीजमध्ये नाही ठेवलेलं, असं बाहेरच ठेवलं होतं. आता आपल्याला जो आपल्याला आकार हवा असेल, जो आपल्याला आवडत असेल तो आकाराने आपण कट करून घ्यायचे आहेत या वड्या. मी याच्या चौकोनी वड्या ह्या कट करून घेते आहे. हे बघा अतिशय करायला सोपे आहेत. आपल्या हाताखालच्या साहित्यामध्ये हे होणार आहे. फक्त आपल्याला आंबा असला की हे होऊन जातं. हे बघा अशा पद्धतीचे आपल्या आंब्याच्या वड्या तयार आहेत. करायला खूप सोपे आहेत, खायला खूप छान आहेत. खट्टा मिठा अशी चव छान येते. तर चला मैत्रिणींनो, हे बघा किती सुंदर आणि छान चवीला तर खट्टा मिठा अशी मस्त लागते आहे. तर चला वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोवर तुमची काळजी घ्या. बाय.